दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज पंढरीच्या देवराया, देवराया पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, वत तुझे पाया, दंडवत तुझे पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पंढरीच्या देवराया, दंडवत तुझी पाया, एक तत्वी ईश्वरणा, तया म्हणती आत्मारा, व्यापियले मांदियाळी ग्राम, जगत कल्याणा, अंबादेवी तुझ्या पायी दैव जागला, माझ दैव जागल, दुःख सार गेल आता माझ्या मागला, कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात, खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात, रोज रोज भक्तीच वेड लागल, आई वेड लागला, दुःख सार गेल आता माझ्या मागला, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, गोद परडी घेऊन हात, गोद परडी घेऊन हात, होत ज्ञानाचा पाजळ, होत ज्ञानाचा पाजळ, होत ज्ञानाचा पाजळ, ती बुधो बुधो भक्तना सती, ज्ञानाचा पाजळ, ती उदो उदो भक्तना सती, होत ज्ञानाचा पाजळ, ती उदो उदो भक्तना सती, अनादि अंबिका भगवती, गोद परडी घेऊन हाती, होत ज्ञानाचा पातळती, उदो उदो भक्तनाथ, अनादि अंबिका भगवती, गोद परडी घेऊन हाती, होत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्तना सती. गोंधळा येई वो जगदंबे, व्हावी पूर्ण कृपा गुरुमजवरी प्रार्थित व्हावे तुला, वारी सर्व अरिष्ट निभुनलया सम्मोह जो जाहला, अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी, विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नम पार्वते पते हर हर महादेव, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्तराज. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेले दिव्य अक्षर, मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू, गोदावरीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ, वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडसं फळ, देवमान्य संत
जगतमान्य संत ज्यांनी वारकरी संप्रदायाची ध्वज पताका खांद्यावरती घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा म्हणून या जड जीवांनी त्या साधूला 3 प्रकारची उपमा दिली. पहिली उपमा दिली सज्जनाव ती म्हणजे श्रीमंतीची, दुसरी उपमा शांतीची आणि तिसरी उपमा संतत्वाची. ते पैठण निवासी असणारे नाथ महाराज आणि त्या नाथ महाराजांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा आणि प्रभू दत्तात्रय भगवान यांची भेट घडल्यानंतर त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्यांना प्रभू दत्तात्रय भगवानांमध्ये कोणते कोणते रूपक दिसली त्याचं सविस्तर चिंतन करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे विठ्ठल 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 हो सज्जना हो. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल. अकारण कारण करुणावरुणालय भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं तर राष्ट्रमाता जिजाऊ. हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज. या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या पवित्र भूमीमध्ये श्री दत्त मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त कीर्तन सेवा होते. त्यामध्ये श्री राजेंद्र गजमल सूर्यवंशी, श्री गणेशदादा सूर्यवंशी, श्री ईश्वरदादा पगार, श्री मारुती भाऊ काळे या आयोजकांनी संपर्क करून समस्त ग्रामस्थ असतील नाथभक्त असतील त्यांनी माझ्याशी संपर्क केला. कीर्तनाची सेवा त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केलेली. थोड्या वेळ कीर्तन करायचे. प्रभू दत्तात्रय भगवानांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. त्या निमित्तानं गोड कीर्तनाची सेवा होते आणि कीर्तनाकरता सज्जनो अभंग निवडलाय नाथ महाराजांचा. कोण नाथ महाराज हा प्रश्न जर उपस्थित झाला ना सज्जना हो तर तुम्हाला सांगून जाईल कोण नाथ महाराज. ऐका बरं. त्या नाथ महाराजांना या जडजीवांनी पहिली उपमा दिली बाबा ती म्हणजे श्रीमंतीची. माणूस श्रीमंत कधी होतो? लक्ष्मीची कृपा झाली की माणूस श्रीमंत होतो. दुसरी उपमा आमच्या नाथबाबांना ती दिली शांतीची. गुरुची कृपा झाली की माणूस शांत होतो आणि सज्जनो भगवंताची कृपा झाली की माणूस संत होतो. विठ्ठल 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 हो सज्जना. आणि त्या नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलाय बरं. आणि ते नाथ महाराज आज प्रभू दत्तात्रय भगवानांचं दर्शन घडल्यानंतर त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्यांना प्रभू दत्तात्रय भगवानामध्ये कोणते कोणते रूपक दिसलेत याचं गोड चिंतन आजच्या अभंगात होतंय. पण त्या अगोदर सज्जनो कीर्तन म्हटलं की एकट्याचं खेळ नाही. कीर्तनाकरता जे गंधर्व उभे आहेत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्यानं माझ्या समवेत आलेल्या मी लहानपणापासून एकत्र आहोत. आमचे माऊली महाराज असतील, आपल्यात पंचक्रोशी वैभव महाराज असतील, काय महाराजांचं नाव रंगनाथ महाराज असतील. अतिशय गोड आवाज बरं बाबांचा. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. सगळे भजनी मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवावर. बालगोपाळ उभेत. वेळ भरपूर झालाय बरं. पण आता ही वेळ म्हणजे त्यांची झोपायची वेळ आहे. पण आपण थोड्या वेळ चिंतन करणारे विनेकरी बाबा असतील. गोड मृदंग आपल्या कानावरती पडतोय. अतिशय गोड हात आहे बरं. अतिशय गोड हात. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मृदंगावरती थाप टाकत असताना किती माधुर्याने टाकावी, वजन किती द्यावं, चाट कशी वाजवावी, थाप कशी वाजवावी, धुमावरती किती जोर द्यावा, अतिशय गोड वाजवणे. गोड चित्रीकरणही होतंय. ज्ञानी यांची माऊली गोड यूट्यूब चॅनल आहे. कीर्तन झाल्यानंतर ज्ञानी यांची माऊली या यूट्यूब चॅनलवरती एक कीर्तन प्रसारित होणार आहे. त्याकरता तुम्ही काय करायचं, आपला मोबाईल काढायचा, यूट्यूब चालू करायचं, ज्ञानी यांची माऊली हे नाव त्या सर्च बटनमध्ये टाकायचं आणि ज्ञानी यांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि शेअर करायला विसरायचं नाही. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल बाबा लई टाळ्या वाजवायला लावून राहिले. आता तुम्ही उगच येताना कीर्तना करता येताना बाबा उगत थोडं थोडं जेवण आलेले माझ्या हात कपा.
उगाच उलसक उलसक जेवून आले तुम्ही, थोडं थोडं जेवून आले. कीर्तनात बसले बाबा वेदांताच्या गप्पा सांगायला लागला, तुमचे डोळे असे जागतात. तुम्हाला वाटतं आम्हाला ब्रह्मप्राप्ती झाली. ती ब्रह्मप्राप्ती विप्ती काही नशी, ते शुद्ध भाषेत झोप असते. तुमची झोप उडवायची आहे म्हणून मी म्हणतोय टाळी वाजवा. अतिशय गोड साऊंड लावलाय बरं दादांनी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. तुम्ही माझं कीर्तन करण्याकरता इथं आलात, तुमच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सज्जनाव, सर्वांच्या साथीनं कीर्तन करायचे. सर्व गुणीजन आहेत माझ्या समवेत आलेले. आमच्या प्रगतशील गावचे सरपंच आमचे जनार्दन भाऊ कासार असतील, त्यांनाही धन्यवाद. काम चालू असताना त्यांना सांगितलं जायचे, ते पण त्यांनी होकार दिला. कीर्तनाकरता तेही उपस्थित आहेत. सज्जनाव, तुम्ही सगळे कीर्तनाकरता उपस्थित आहात. बाबा, या तरुण मंडळींनी मला एवढं लांबून बोलवलं, पण नाव मला काही कोणाचं परिचित नाही बरं. सगळ्या नाद भक्तांचं एकाच अक्षरामध्ये सगळ्यांचं नाव घेतो बरं. एकदाच नाव घेऊन टाकतो, परत कोणाला रागच नको, परत राग नको बरं. विठुरायाच्या चरणी फुलवा तो वाकून, विठुरायाच्या चरणी फुलवा तो वाकून, तुमचा सगळ्यांचं नाव घेतो कानिपनाथ महाराजांचा मान राखून. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग निवडलाय नाथ महाराजांचा. नाथ महाराजांना पहिली उपमा दिली सज्जनाव, ती म्हणजे श्रीमंतीची. बाबा, किती श्रीमंत हो आमचे नाथ महाराज. काल्पनिक पद्धतीनं असं सांगतात बरं, 4 चोर चोरी करण्याकरता नाथ महाराजांच्या वाड्यावरती गेले. आता 4 चोरांनी नाथबाबांच्या वाड्यावरती जावं, जेवढं सोनं उचलतील तेवढं उचलावं. क्विंटलचं गाठोडं भरलं चोरांनी. पण आता जे चोर उचलायला गेले त्यांना काही उचले ना ते सोनं. म्हणून एक पहिला होता ना, त्याला त्या दुसऱ्यानं उचलून दिलं डोक्यावरती. 2 नंबरचा होता त्याला 3 नंबरच्यानं उचलून दिलं. 3 नंबरचा होता त्याला 4 नंबरच्यानं उचलून दिलं. पण आता 4 नंबरचा जो चोर होता त्याला काही उचले ना. तो म्हणत होता, का रे, तुम्हाला तिघांनाही उचलून दिलं मी, आता मला कोण उचलून देईल. आमचे नाथ महाराज मागे उभे होते. नाथ महाराजांनी सांगितलंय, दादा त्यांना जाऊ दे, त्यांना जाऊ दे, त्यांना जड होईल, मी आहे ना तुला उचलून द्यायला. एवढे श्रीमंत नाथ महाराज बरं, एवढे श्रीमंत नाथ महाराज. दुसरी पदवी दिली सज्जनो, शांत नाथ महाराज. माऊली महाराज किती शांत होते सांगू आमचे नाथ महाराज. अहो, एक येवण होता, येवण. या कर्मठ समाजानं, या कर्मठ समाजाला साधू संत होते बाबा तोपर्यंत कळाले नाही. आमचे जनार्दन स्वामी महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत कोणाला कळाले? जगद्गुरु तुकोबाराय असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, कोणाला कळाले? जिवंत होते तोपर्यंत संत कळाले नाहीत बरं सज्जना, कळाले नाहीत. पण या कर्मठ समाजाने एका यवनाला सांगाव, जा अरे त्या शांती ब्रह्म नाथ महाराजांना राग आणून दाखव. ते यवनानं काय करावं, पान घेतले सोबत, काद घेतला, चुना घेतला, सुपारी घेतली. नाथ महाराज स्नान करण्याकरता आले. हा यवन काय करायचा, नाथ महाराज स्नान करून बाहेर आले की पान जे खाल्लेलं होतं ना ते नाथ महाराजांच्या अंगावरती थुकायचा असं म्हणतात बरं. 108 वेळेस पान खाऊन थुंकला. थुंकून थुंकून त्या यवनाच्या तोंडातला थुंका संपला. पण नाथ महाराज रागवले नाही म्हणून म्हणतात बरं, यवन प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने. यवन अंगावर थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन अंगावर थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. श्रीमंतनाथ महाराज. दुसरी पदवी शांतनाथ महाराज. आणि तिसरी पदवी आमच्या नाथ महाराजांना लागू होती, ते म्हणजे संतनाथ महाराज. संत कधी होतो सांगू का सज्जना हो, माणसाच्या जीवनात ज्यावेळेस भगवंताची कृपा होती ना त्यावेळेस माणूस संत होत असतो. मग आमच्या नाथ महाराजांच्या जीवनात कोणाची कृपा झाली सज्जना? नाथ महाराज म्हटले, एकनाथ महाराज म्हटले की दत्त संप्रदायाचे. आमचे मानवता, उदारता, लीनता, आळंदी निवासी ज्ञानोबराया सज्जना हो, हे आदिनाथ संप्रदायाचे, नाथ संप्रदायाचे. आमचे जगद्गुरु तुकोबराय ज्यांनी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षडविकारावरती विजय मिळवला, ते जगद्गुरु तुकोबराय चैतन्य संप्रदायाचे. दत्त संप्रदाय
नाथ संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय तिन्ही संप्रदाय एकत्र आले की एक संप्रदाय उभा राहतो. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. विठ्ठल 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 विठ्ठल. सज्जना हो, आमचे नाथ महाराज संत होते बरं, संत होते. जीवनात अनेक प्रसंग सांगितले जातात नाथ महाराजांच्या. लगेच आपल्याला चरणाकडे यायचे. सज्जनाव, आमच्या नाथ बाबांचे शिष्य गुरुवर्य होते जनार्दन स्वामी महाराज आणि जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य आमचे एकनाथ महाराज. इतका गोड प्रसंग सांगितला जातो. सज्जनाव, एक दिवसाचा प्रसंग असा, जनार्दन स्वामी महाराजांनी एकनाथ महाराजांना कसला तरी हिशोब तपासायचं काम दिलं. रात्र झालेली होती. जनार्दन स्वामी महाराजांनी पाहिलं एकनाथ महाराजांच्या झोपडीचा दिवा चालू आहे. जनार्दन स्वामी महाराजांनी विचार केला काय चालू आहे बघितलं पाहिजे. म्हणून जनार्दन स्वामी महाराज झोपडीतून बाहेर पडले, नाथ महाराजांच्या झोपडीपर्यंत आले. पाहिलं तर एकनाथ महाराज कसला तरी हिशोब करत होते. जनार्दन स्वामी महाराज काहीच बोलले नाही, तसेच पुढे चालू लागले. पण थोड्या अंतरावरती गेल्यानंतर आमच्या नाथ बाबांनी जोरानं टाळी वाजवली. सांगितलं, अरे सापडला सापडला. जनार्दन स्वामी महाराजांनी पुन्हा माघारी यावून विचार, कार्यनाथा काय सापडलं, एवढी रात्र झाली ओरडतोस, काय सापडलं. एकनाथ महाराजांनी सांगितलं, स्वामीजी खरं सांगू का, तुम्ही मला जो हिशोब तपासायचं काम दिलं होतं त्या हिशोबामध्ये एका पैशाची चूक सापडत नव्हती, ती आत्ता सापडली म्हणून आनंदानं टाळी वाजवतोय, नाचतोय. गुरुचे उद्गार आहेत गड्या एका शिष्याविषयी. जनार्दन स्वामी महाराजांनी म्हणावं, नाथा अरे ज्या साधकाच्या जीवनात एका पैशाची सुद्धा चूक सहन होत नसेल त्या साधकाचं जीवन किती निष्कलंक असेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हाच भाव जनार्दन स्वामी महाराजांनी ओळखला आणि एक दिवस निश्चित केला की एकनाथ महाराजांना प्रभू दत्तात्रय भगवानांची आशीर्वाद आणि भेट घडून द्यायची. थोड्याच अंतरावरती थोडंसं अभयारण्य होतं आणि तिथे दर गुरुवारी जनार्दन स्वामी महाराज असं म्हणतात की प्रभू दत्तात्रय महाराजांच्या भेटी करता जायचे. गुरुवारचा दिवस निवडला. एकनाथ महाराजांचा हात धरला आणि जनार्दन स्वामी महाराजांनी त्या अरण्याजवळ जावं आणि तिथे एक मलंग फकीर आला. त्याचे कपडे फाटलेले होते. बाबा त्या फकीरासोबत काही कुत्रे होते, गायी होती. आता ते सगळं पाहिलं एकनाथ महाराजांनी विचार केला, अरे हे काय, कोण. पण जनार्दन स्वामी महाराजांनी त्या फकीराला जवळ बोलवलं. कुत्री जी होती ना कुत्री, त्या कुत्रींचं दूध काढलं. त्या फकीराकडे काही भाकरी होत्या, त्या भाकरी त्यात कुस्करल्या आणि सज्जनो जनार्दन स्वामी महाराजांनी तो फकीर खाऊ लागले. हे पाहिलं एकनाथ महाराजांनी विचार केला, अरे माझे गुरुवर्य कुठं, हा फकीर कुठं आणि माझे गुरुवर्य ते कुत्र्याच्या दुधातली भाकर खात आहेत, काही कळतं का माझ्या गुरुवर्यांना. पण त्या फकीराचं आणि जनार्दन स्वामी महाराजांचं खाणं झालं आणि जी कटोरी होती ना ती जनार्दन स्वामी महाराजांनी ती कटोरी एकनाथ महाराजांना दिली. सांगितलं धुवून आण. एकनाथ महाराजांनी त्यात पाणी टाकलं, थोडीशी धुवून काढली आणि ते पाणी पिले. पाणी पिल्यानंतर डोळे झाकलेले होते, ते झाकलेले डोळे उघडल्यानंतर जो फकीर होता सज्जनो, तो फकीर दुसरा तिसरा कोणी नसून ज्यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आपण सगळे जमलोय ना ते प्रभू दत्तात्रय भगवान होते. आणि पाहिल्यानंतर इतका आनंद झाला नाथ बाबांना. जनार्दन स्वामी महाराजांनी प्रभू दत्तात्रय भगवानांचा आशीर्वाद प्राप्त करून दिला. इतका आनंद आमच्या नाथ बाबांच्या जीवनात झाला. पुन्हा आपल्या भूमीत परत आल्यानंतर जनार्दन स्वामी महाराज विचारत होते, नाथा घडलं का रे तुला प्रभू दत्तात्रयांचं दर्शन. हो घडलं स्वामीजी, घडलं. मग कार्य ज्यावेळेस तुला दर्शन घडलं प्रभू दत्तात्रयांचं, मग तुला प्रभू दत्तात्रयांचं दर्शन घडल्यानंतर तुला काय वाटलं, कसं वाटलं. नाथ महाराजांनी जे उद्गार काढले ना, अरे प्रभू दत्तात्रय भगवान मला कसे वाटले सांगू. नाथ महाराजांनी तेच वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात सांगावं. दत्त माझी माया, दत्त माझे बाप, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, 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 दत्त माझी
दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा बंधू बहीण चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारो 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 दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू तुझा दत्त माझा बहीण बंधू तुझा दत्त माझा दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा सज्जनाव नाथ महाराजांनी पहिल्या चरणात वर्णन करताना म्हणावं प्रभू दत्तात्रय भगवान माझे कोण आहेत दत्त माझी माता दत्त माझा पिता आणि बहीण बंधू चुलता दत्त माझा सज्जनाव भगवंत आपली आई होतो भगवंत आपला बापही होतो भगवंत आपली बहीणही होतो सज्जनाव आणि तेच वर्णन आमच्या नाथ महाराजांनी पहिल्या चरणात केलं बरं आता काही प्रकारच्या शक्ती या प्रांतात नांदताना आपण पाहतो तर अनेक शक्ती नांदतात आता पहिली शक्ती आपल्या कीर्तनाकरता जी गरजेची ना ती भजनक शक्ती पाहतो आपण किती गोड भजन आहे कानावरती पडल्यानंतर किती प्रफुल्लित वाटतं आपल्याला भजन शक्ती नांदते आता आपलं अंत्यविधी असतो ना तुमच्याकडे का तुमच्याकडे माणसं मरती नाही का मरतात ना जन्माला येते ना हां जन्माला आलो ना तरी आपण भजन करतो आणि माणसं गेले जग सोडून तरी आपण भजन करतो बरं का आमचे उद्धव बाबा म्हणायचे अरे सुखात केलेलं भजन माणसाला भरकुटू देत नाही आणि दुखात केलेलं भजन माणसाला कोलमोडू देत नाही बरं म्हणून सज्जन भजनक शक्ती पहिली नांदते दुसरी शक्ती आम्ही पाहिली ती सज्जन धर्मशक्ती धर्मशक्ती किती पवित्र धर्म आहे आपला आता अनेक प्रकारचे धर्म सांगितले जातात बरं माऊलींच्या भाषेतलं धर्म सांगतो तुम्हाला माऊली तर म्हणतात येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती कोणता धर्म माऊलींनी सांगितलं अगोदर माऊलींच्या भाषेतलं धर्म सांगतो बरं माऊली म्हणतात माता माऊली झोपल्या तर नाही ना जागे व्हा धर्म सांगतोय तुम्हाला धर्मशक्ती नांदते पुरुष वर्गात तुमची एक एक डुकली झाली का धर्मशक्ती सांगतो धर्म कोणता सांगितलं सांगू का माऊलींनी आई वडील जो आचार विचार शिकवतील तीच मुलं आपल्या अंगीकारणात आणतात तो धर्म सांगितला आता आई वडिलांनी जर पोराला सांगितलं बाळा जा तिकडे कीर्तन चालू आहे आई वडिलांनी चांगलं शिकवलं आई वडीलच जर कीर्तनाला आले तर पोरं त्याचं अनुकरण करणारे जर आई वडीलच घरी झोपले तर पोरं येतील का कीर्तनाला आमचे इंगळे बाबा एक विनोद सांगायचे काय झालं जसे आई वडील वागतील बोलतील तसेच मुलं वागत असतात धर्मशक्ती सांगतो येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती मग आई वडील जसं वागतील ना दादा तसंच मुलं वागतात बरं काय झालं एक पोलीस साहेब होते आता पोलिसांचं काय 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 काम असतं एखादा चोर असेल दरोडेखोर असेल एखाद्यानं अपराध केला असेल त्याला पकडून आणायचं आणि त्याला शिक्षा करायची हे पोलिसाचं काम पण पोलिसांचं बोलणं कसं असतं तुम्हाला बऱ्याचदा माहिती असेल आता एक पोलीस साहेब होते एखादा चोर पकडून आणला एखादा अपराधी पकडून आणला की त्या पोलीस साहेबांच्या तोंडामध्ये एक शब्द होता मूर्ख मूर्ख चोर पकडून आणला मूर्खा चोरी करतोस एखादा अपराधी पकडून आणला मूर्खा चोरी करतोस अपराध करतोस त्या पोलीस साहेबांच्या तोंडात एक शब्द बिजू घातलेला मूर्ख आता एक दिवस सुट्टीचा दिवस ते पोलीस साहेब घरी पेपर वाचत बसलेले आणि वाचता वाचता आता बापाच्या तोंडात कोणता शब्द होता मूर्ख पोलीस साहेब घरी जरी आले ना पोरग खेळताना पाहिलं का पोराला म्हणा मूर्ख आहे का रे तू मातीत खेळतो चाल घरात स्वयंपाक घरात गेल्यानंतर पत्नीला विचारणार काय स्वयंपाक केला काही नाही पिठलं भाकर केली पिठलं मूर्ख आहे का तू माणूस थकून भागून येतं पोलिसाच्या तोंडात कोणता शब्द होता मूर्ख त्याचं अनुकरण केलं पोरानं एक दिवस रविवारचा सुट्टीचा दिवस ते पोलीस साहेब पेपर वाचत बसलेले आणि पेपर वाचता वाचता पोरांना खेळायला काही लागत नाही
त्या पोराने 1-2 गाडीच पेट्या गोळा केल्या, एकाला एक जॉईंट केलं, ते गाडी खेळत होतं. पण पोरग गाडी खेळताना म्हणत होतं, ज्या मूर्खांना गाडीत बसायचं ते लवकर गाडीत बसा, आणि ज्या मूर्खांना गाडीतून खाली उतरायचं ते लवकर खाली उतरा. ते पोलीस साहेब म्हणे, पोरग आत्ताच मूर्ख म्हणतं, मोठ्यापणी नक्की आपल्याला हाताखालून काढायला बसलं गाड्या. त्या बापानं काय केलं, पोलीस साहेबांनी काय केलं, मूर्ख म्हणणारं पोरग त्याला जवळ घेतलं, त्याच्या निबार कानाखाली मारली. का रे कारट्या, मूर्ख म्हणतोस, हे शिक्षण दिलं का मी तुला? ते पोरग रडायला लागलं. बरं, कोपऱ्यात गेलं, अर्धा तास रडलं. बाबा, तुम्हाला वाटलं असेल ना बदल झाला त्याच्यात? आता बापाच्या तोंडातच मूर्ख शब्द. अर्धा तास पोरग रडलं, अर्ध्या तासानं पुन्हा जिथं गाडी खेळत होतं तिथं आलं, पुन्हा गाडी खेळायला लागलं. पण गाडी खेळताना पुन्हा पोरग म्हणत होतं, रडत होतं ते, आणि रडता म्हणत होतं, ज्या मूर्खांना गाडीत बसायचं ते लवकर गाडीत बसा, ज्या मूर्खांना गाडीतून खाली उतरायचं ते लवकर खाली उतरा. आत्ता ज्या मूर्खामुळं गाडी अर्धा तास लेट झालेली. बापानं हातच जोडले. का? माऊली सांगतात बरं, मनाच्या गोष्टी नाही. येत वडील जय जय करीती, तया नाम धर्म ठेवी ती सज्जन. हा धर्म आम्हाला सांगितला, पण पवित्र हिंदू धर्मात आम्ही जन्माला आलो, हा सुद्धा आमचा धर्म आहे. धर्मशक्ती नांदते. हा आनंद दुसरीकडे पाहायला भेटत नाही. अरे वारी, हे कीर्तन भजन, हे फक्त आपल्या धर्मात पाहायला भेटतं. दुसरी शक्ती धर्मशक्ती. तिसरी शक्ती कोणती नांदत असेल, ती संत शक्ती नांदते. बरं, संतांचं काय वर्णन करायचं, 12वा अध्याय आणि 213 क्रमांकाची ओळी बघा बरं, संतांचं अंतकरण कळेल तुम्हाला. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंभवुना चराचर, आपणची जाहला सज्जना हो, इथ उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. मग कोणते संत इथं उपकार करण्याकरता आले हो सज्जनाव? नवनारायणांची अवताराची कथा आपण बघतो. अरे आज सगळा हा गोतवळा जो जमलाय ना, हा सगळा नाद भक्तीचा गोतवळा आहे. बरं, कसा एकत्र आला? झाला ग इथं गोळा, झाला ग इथं गोळान बाई बाई, नाथांचा हा मेळा. ते संत कसे उपकार करण्याकरता आले बा, ऐका बरं. हे झाला ग इथं गोळान बाई बाई, नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळान बाई बाई, नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळान बाई बाई, नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळान बाई बाई, नाथांचा हा मेळा. माशाच्या पोटात जन्मले मच्छिंद्रनाथ, जन्मले मच्छिंद्रनाथ, जन्मले मच्छिंद्रनाथ, गौरी भस्मासात जन्मले गोरक्षनाथ, जन्मले गोरक्षनाथ, जन्मले गोरक्षनाथ. कसा बोला त्यानं लागला भस्माटीला, नाता इतका कसा बोला त्यानं लागला भस्माटीला, गुरु शिष्याचा लागला इलाला, काजी काढून देतोय डोळा डोळा बाई, नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई, नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई, नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई, नाथांचा हा मेळा. ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश, 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 ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश. नवनाथ महाराज संत शक्ती नांदताना आपण पाहतो बरं, संत आम्हाला वेळोवेळी जाग करण्याकरता येतात. तिसरी शक्ती संत शक्ती नांदते, कारण सज्जनाव कानिपनाथ महाराजांचा दरबार आहे आपल्या परिसरात. आपली भूमी किती पावन आहे हो. काय कानिपनाथ महाराजांचं वर्णन करावं. जातो आपण कधीतरी मडीला. बरं, गेलं पाहिजे मडीला. गेल्यानंतर किती मोठी बुधबाधा असू द्या, किती मोठी बुधबाधा असू द्या. आता गेलो होतो आम्ही एकदा कीर्तनाला. आता शेवट ते आम्ही भजन घेत असतो, ते भजन चालू झालं, इतके घुमायला उठले, भजन बंद करावं लागलं. का म्हणलं मी घाबरतो गाड्या, म्हणला मी जातो. का? नाथ बाबांचा दरबार म्हटलं, आमच्या कानिपनाथ महाराजांचा दरबार म्हटलं, किती मोठं भूत या उद्या. पण तिथं आल्यानंतर आमच्या नाथ महाराजांची उदी काय करते सांगू. हे मेलाला मडगी जिता भोतन ताकत संजीवनी मंत्रामध्ये, हे नका समजू साधी सुधी न माझ्या नाथांची बुद्धी, नका समजू साधी सुधी न माझ्या नाथांची बुद्धी, नका समजू सारी सुधीर माझ्या नाथाची, नका समजू सारी सुधीर माझ्या नाथाची. मडगी जिता भोतन ताकत
होताना ताकद संजीवनी मंत्रामध्ये काय हो नका समजू साधी सुधीन माझ्या नातांची बुधी नका समजू साधी सुधीन माझ्या नातांची बुधी साधी सुधीर माझ्या नाताची साधी सुधीर माझ्या नाताची उदी साधी नाही बरं अरे किती मोठी व्याधी असू द्या आमच्या नाथ बाबांची उदी घेऊन या किती उपकार केले तू या संतांनी ती उदी सेवन करा किती मोठं संकट असू द्या आमच्या नाथ बाबांवरती सोपून द्या सज्जन आमचे नवनारायण महाराज नवनारायण भगवान सर्व दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही महाराज त्यांचा एखादा अधिकार तरी सांगा आम्हाला सर्वांना कथा बघ माहिती बरं किती अधिकार आहे किती अधिकार आमच्या कानिपनाथ महाराजांचा मच्छिंद्रनाथ महाराजांचा गोरक्षनाथ महाराजांचा वेळ कमी म्हणून थोडासा अधिकार सांगतो बरं नाथांचा काय झालं आमचे मच्छिंद्रनाथ महाराज सज्जन हो श्री राज्यात त्या मैनाकिनीच्या राज्यामध्ये जाऊन तिथेच वास्तव्यास राहिले आणि तिथे गेल्यानंतर गोरक्षनाथांना कळलं माझे गुरुवर्य मच्छिंद्रनाथ महाराज गेले श्रीराज्यात राहतायत स्त्रीचं वेश धारून करून जावं मृदंग वाजवला मृदंगामधून आवाज आला चलो मच्छिंदर गोरख आया सज्जना हो त्या मैनाकिनीला सगळं कळालं गोरक्षनाथ महाराज मीननाथ महाराजांना आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी घेऊन आपल्या मायभूमीकडे निघाले बरं पण जात असताना सकाळचा प्रहार एका नदीच्या किनारी थांबले किती अधिकार उदीचा ऐका नदीच्या किनारी थांबल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षाला सांगव गोरक्षा आता मिन्नाथ महाराज छोटेसे होते सांगितलं मिन्नाथाला घे बाजूला शौचाला बसव आता गोरक्षनाथांनी शौचाला बसवलं थोडा वेळ झाला आणि मच्छिंद्रनाथांनी पुन्हा सांगव गोरक्षा अरे मिन्नाथाचा शौचविधी आटोपलाय त्याला बाजूला ने आणि स्वच्छ धुवून आण आता साधू संतांच्या भाषेत स्वच्छता म्हणजे काय हो काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकारच धुवून आणायचे संतांच्या भाषेतली शुद्धता गोरक्षनाथांनी काय केलं ते छोटेसे होते मिन्नाथ महाराज त्यांना धरलं नदीवरती नेलं दादा इतकं काही धुतलं कातडी एका बाजूला हाड एका बाजूला रक्त जाक नदीमध्ये ते कातडी अशा हातावरती धरली झोपडीपाशी आले तिथं बाहेर वाळत टाकले मच्छिंद्रनाथ महाराज आतमध्ये बसलेले मच्छिंद्रनाथांनी सांगितलं गोरक्षा फार उशीर केलास रे लवकर जेवायला वाढ मला भूक लागली आणि मिन्नाथाला पण बोलव कुठे आहे मिन्नाथ गोरक्षनाथांनी सांगितलं तुम्हीच सांगितलं होतं ना स्वच्छ धुवून आणायला आणलाय धुवून अरे कुठे अहो आणलाय की धुवून अरे पण कुठे त्या काय बाहेर वाळत टाकलंय एवढा शब्दच ऐकला आणि मच्छिंद्रनाथ महाराज उठले बाहेर येऊन पाहतात तर मिन्नाथ महाराजांची कातडी अशी वाळत पडलेली होती आक्रोश केला मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षा अरे लाज वाटली पाहिजे गोरक्षा तुला मिन्नाथाला धुवून आणलं त्याचे कातडे वाळत टाकलेस लाज वाटली पाहिजे तुला आणि मच्छिंद्रनाथ महाराज रडायला लागले आणि रडायला लागल्यानंतर आमच्या गोरक्षनाथ महाराजांकडे उदी होती भस्म होता गोरक्षनाथांनी विचार केला माझे गुरु आहेत मच्छिंद्रनाथ महाराज आणि आपल्याकडे जी उदी आहे त्यातून काही करू शकतो आपण गोरक्षनाथांनी जुळीत हात घातला भस्म बाहेर काढला आणि त्या कातड्यांवरती शिंपडल्याबरोबर मीननाथ महाराज पुन्हा जिवंत झाले का हे मेलल मड ही जित होत न ताकद संजीवनी मंत्रामध्ये हे नका समजू साधी सुधीन माझ्या नाथांची बुधी सज्जना हो नाथ भक्तीचा पावर आहे बरं एवढं अधिष्ठित आहे संत म्हणून जातो आपण कधी मडीला गेलो तिकडे मायंबाला जातो गेलं पाहिजे नाथांचं दर्शन घेतलं पाहिजे बरं किती मोठं संकट असू द्या याला त्याला सांगत बसू नका आमच्या नाथ बाबांना सांगा किती मोठं संकट आलं ना ते दूर करतील बरं दूर करतील मग काय अधिकार आहे आमच्या नाथ बाबांचा ऐका हे खरंच हई बाखर हे खरंच हई बाखर रूपनाथांचं सुंदर हे खरंच हई बाखर रूपनाथांचं सुंदर त्या समाधी डोंगरावर कानिपनाथाचं मंदिर त्या समाधी डोंगरावर मच्छिंदर नाथाचं मंदिर समाधी डोंगरावर समाधी डोंगरावर नाथाचं मंदिर खरंच हई बाखर खरंच हई बाखर रूपनाथांचं सुंदर खरंच हई बाखर खरंच हई बाखर रूपनाथांचं
पाठीवरती हात करायचे. नवनारायण भगवान की नवनाथ महाराज सज्जनाओ कसं रूपी ऐका बरं. त्या समाधी डोंगरावर कानिपनाथाचं मंदिर, त्या समाधी डोंगरावर मच्छिंदर नाथाचं मंदिर, समाधी डोंगरावर समाधी डोंगरावर कानिपनाथाचं मंदिर. ही वाखर खरंच हाई वाखर रूपनाथांचं सुंदर, खरंच हाई वाखर रूपनाथांचं सुंदर. त्या समाधी डोंगरावर कालिंदर नाथाचं मंदिर, त्या समाधी डोंगरावर अडबंग नाथाचं मंदिर, समाधी डोंगरावर कानिपनाथाचं मंदिर, समाधी डोंगरावर कानिपनाथाचं मंदिर. गेलं पाहिजे ते रूप डोळ्यानं पाहिलं पाहिजे बरं. मग कसं रूप येऊ आमच्या कानिपनाथ महाराजांचं. हे अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच थाटात कोण. देव हा मढीचा मढीचा कानिपनाथ, देव हा मढीचा मढीचा कानिपनाथ, देव हा मढीचा मढीचा कानिपनाथ, देव हा मढीचा मढीचा कानिपनाथ. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात कोण. देव हा मढीचा मढीचा कानिपनाथ, देव हा मढीचा मढीचा कानिपनाथ, देव हा मढीचा मढीचा कानिपनाथ, देव हा मढीचा मढीचा कानिपनाथ. छमछम आवाज छडीचा छडीचा कानोबा देव मढीचा, आवाज चढीचा चढीचा कानोबा देव मढीचा, कानोबा देव मढीचा रे कानोबा देव मढीचा, कानोबा देव मढीचा, कानोबा देव मढीचा. आवाज छडीचा छडीचा कानोबा देव मढीचा, आवाज चढीचा चढीचा कानोबा देव मढीचा. नवनारायण भगवान भगवान की नाथ महाराज महाराज हो. एवढा संतांचा अधिकार आहे बर. पहिली शक्ती भजन शक्ती, दुसरी धर्म शक्ती, तिसरी संत शक्ती आणि सज्जनाव चौथी शक्ती नांदते ती म्हणजे भगवंत शक्ती. विठ्ठल 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 भगवंत शक्ती नांदताना आपण पाहतो माऊली म्हणतात बर. किती अधिकार भगवंताचा तो विश्वश्रेचा वरता, मीची येतगा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो या जगाती चारिता. वृक्षाची ये पाने हाले जाती सत्ता, वृक्षाची ये पाने हाले जाती सत्ता, वृक्षाचे पाने आले जाते सत्ता, वृक्षाची पाने आले जाते सत्ता. हे राहिली आता मग पोते, राहिली आता मग पोते. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. राहिली आहता मग कोठे, राहिली आहता मग कोठे. देखवे ऐकवे एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, तो ये बरं. तुम्ही कीर्तन ऐकताना ही सुद्धा त्याची सत्ता आहे.
मी एवढ्या लांबून इथपर्यंत आलो, मला आणायचं की नाही बाबा, माझ्या हातात नाही, ड्रायव्हरच्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. तुम्ही माझ्या समोर कीर्तन ऐकताना तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर घरी जाऊ द्यायचं की नाही, बाबाच्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. म्हणून सज्जन, आपण प्रभू दत्तात्रय भगवानांची प्राणप्रतिष्ठा करतोय. आपल्याला तिथे गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर नक्की प्रभूंचा आशीर्वाद मिळतो. म्हणून भगवंत शक्ती नांदते. महाराज नाथ महाराज तर म्हणतात दत्त माझी माता. मग दत्त माझी माता म्हणतात. आता या माता माऊल्या माग बसल्यात. माता माऊलो, तुमच्याकडे आईचं पात्र आहेत बरं, आईचं पात्र. आईकडं काय असतं? आईकडं फक्त प्रेम असतं. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई ग, प्रेम स्वरूप आई. स्वामी तिणी जगाचा, आई विना भिकारी. आईची माया या जगाला कधीच कळली नाही. म्हणून सज्जनाव, आमचे नाथ बाबा म्हणतात दत्त माझी माता. आईकडं असतं प्रेम. म्हणून प्रेम स्वरूप आई असते. म्हणून आमच्या प्रभू दत्तात्रय भगवानांकडे सुद्धा प्रेम आहे. म्हणून प्रेम स्वरूप आई असते ना, प्रभू दत्तात्रय भगवान सुद्धा आई समान त्यांना वाटले. दत्त माझा पिता. बापाकडे काय असतं? बाप फक्त एक गोष्ट देतो, तो म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद. बापाकडे आशीर्वाद मागत चला बरं. आता पुरुष वर्ग माझ्या समोर बसलाय. माऊली महाराज काय आपलं पुरुष वर्गाचं दुर्भाग्य असेल. माता माऊलींचं वर्णन करणारे अनेक येतात. तो कीर्तनकार येतात, व्याख्यात येतात, प्रवचनकार येतात, आई वडिलांची वर्णन, आईचं वर्णन करतात. पण कधीतरी बापाचं वर्णन करणार एखादा कीर्तनकार तयार व्हायला पाहिजे का? आमचे नाथ बाबा सुद्धा म्हणतात दत्त माझी माता. पहिलं प्राधान्य आईला दिलं. दत्त माझा पिता. सज्जनाव, पूर्वीचा प्रसंग आठवा बरं. बाप फार मोठा आधार असतो गड्या घरामधला. ज्या दिवशी घरातला बाप जातो ना, करता जातो ना, बापाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वीचा काळ जर आपण पाहिलं ना सज्जनाव, यात्रेला जावं लागायचं लांब लांब. गाडी नसायची. लेकरू हाताशी धरायचं. आई वडील ते लेकरू वाटेनं चालायचे. पोरग थकलं की आई कडेवरती घ्यायची. बाबा बाप किती श्रेष्ठ असतो. आई का कडेवरती घ्यायची. आई आई कंटाळली की म्हणायची ओ या लेकराला घ्या, मी कंटाळले. बाप कडेवरती नसला घ्या. बाप कडेवरती घेत नसायचा. बाप खांद्यावरती घ्यायचा. आई म्हणायची अहो कळतं का काही तुम्हाला? त्या लेकराला खांद्यावरती घेतलंय, ऊन लागेल की त्याला, खाली घ्या. पण सज्जनाव, त्या मागचं कारण आपल्याला कळलं नाही. आई कडेवरती घ्यायची का? मला जे दिसतंय ना ते माझ्या लेकराला दिसावं. पण बाप नेहमी खांद्यावरती घेत होता का? मला जे दिसत नाही ना ते माझ्या लेकराला दिसावं म्हणून बाप नेहमी खांद्यावरती घेत होता. तो बाप आपल्याला कळाला नाही बरं. पण आमचे नाथ महाराज म्हणतात प्रभू दत्तात्रय भगवान मला कसे दिसले? दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा. बहीण. बहीण काय करते? बहीण आधार देते बरं. आता या माता माऊल्या बसलेत ना, तुम्ही पण कोणाची तरी बहीण असाल ना. भाऊ आहेत की नाही तुम्हाला? आहे ना भाऊ? भावाला जीव लावा बरं. आई वडील गेल्यानंतर भावाच्या माग आईचं मायेचं प्रेम देणारी एकच असते, ती म्हणजे बहीण असते. फक्त म्हणायचं नाही सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती वो वाणी ते भावुराया. वेड्या बहिणीची वेडी ही माया. सज्जनाव, बहीण आधार देते बरं. बहीण स्वरूप सुद्धा प्रभू दत्तात्रय भगवान आमच्या नाथ महाराजांनी दिसले. मग बहीण किती आधार देते माऊली महाराज? प्रसंग सांगतो बरं. बहीण किती आधार देते. आळंदीला जात असाल दर्शनाला, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक होता तुम्ही, काय कमी होतो माऊलींकडं? जयाची येदवारी, सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, रेडा बोले. सज्जनो, माऊलीने भिंत चालवली बाबा. रेडा बोलवला. ज्यांच्या दारात सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. काय कमी आहे आमच्या माऊलींकडे? मानवता आहे, उदारता आहे आणि लीनता आहे. या सगळ्या गोष्टी होत्या. पण तरी पण आमच्या माऊलींकडे एक गोष्ट नव्हती, धीर द्यायला कोणी नव्हतं. आई नव्हती बरं. आई नव्हती आमच्या माऊलींना धीर द्यायला. बापही नव्हता धीर द्यायला. धीर देण्याकरता एकच होती, ती फक्त बहीण. या कर्मठ समाजानं नाही भाकर मिळू दिली आमच्या माऊलींना. रिकामी जुळी सिद्ध बेटात आली
मुक्ताईला इतकी भूक लागली होती, मा इतकी भूक लागली होती, तिला वाटलं दादा आलाय ना, दादा काहीतरी खायला घेऊन आला असेल. त्या मुक्ताबाईनं झुळीत पाहिलं, झुळीत काहीच नव्हतं. आणि समोर पाहिलं तर ज्ञानादादा नव्हता. माय झोपडीत दरवाजा बंद करून ओक्साबुक्षी रडणारा ज्ञानादादाला पाहून त्या मुक्ताबाईनं जवळ जावं, ताटीला वाजवावं, सांगावं, दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, जनाचा विश्वरागे झाले वाले, संती सुखे भावे पाणी, विश्वरागे झाले वाले, संती सुखे द्यावे बहीण पाहिली, छोटीशी होती आमची मुक्ताबाई, तरी ज्ञानादादाला धीर देत होती. म्हणत होती, दादा योगी आहेस गड्या तू, आणि समाजानं त्रास दिला ना दादा, योग्यानं रडायचं नसतं, योग्यानं लढायचं असतं. छोटीशी मुक्ताबाई धीर देत होती. धीर देणारी बहीण असावी बरं भावाला. पण आजकाल बहिणी काही तशा राहिल्या नाही. संपत्ती हिस्सा घेणाऱ्या बहिणी आपण पाहतो आमच्याकडे लई ना प्रकारच्या समृद्धीमुळं. का बहीण आली की राखी बांधायची, आता राखी बांधायला सुद्धा बहीण नाही. बहीण कुठं भेटते सांगू भावाला? कोर्टात भेटते. कलंकई बहीण नावाला. सज्जनाव काय अपेक्षा करता? आई वडिलांनी कल्याण केलं गड्या आपलं, चांगल्या घरात दिलंय आपल्याला, कशाला त्या भावाला त्रास देत बसतो? अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला भेटतात सज्जनाव. पण आमच्या ज्ञानादादाला आधार देणारी जशी मुक्ताबाई होती ना, तशा बसतीला प्रत्येक मुक्ताबाईनं आपल्या भावाला धीर दिला पाहिजे. आणि नाथ मार्गांना प्रभू दत्तात्रय भगवानांमध्ये सुद्धा बहीण दिसत होती बरं. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, आणि बहीण बंधू चुलता, दत्त माझा सज्जना हो. मग नाथ महाराजांना जनार्दन स्वामी महाराजांनी विचार फक्त एवढंच दिसलं का? अजून नाथ महाराजांनी जे उत्तर दिलं ना, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे, दत्त माझे तारू, मदसी आधारो दत्तराज, मदसी आधारो दत्तराज, मदती आधारो दत्तराज, मदती आधारो दत्तराज. हे दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. सज्जनाव प्रभू दत्तात्रय भगवान माझे गुरु आहेत. माऊली म्हणतात बरं, गुरु आपल्या जीवनात असावं म्हणून जाण तेने गुरु भजीचे, तेने कृतकार्य होईजे, जसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लवे संतोष होते. आता गुरु का करायचा? याला फार मोठं चिंतन आहे, फार मोठं चिंतन आहे. 3 प्रकारचे सागर पार करावे लागतात माणसाला. जलसागर, विद्यासागर आणि संसार सागर. जलसागर कोणी पार केला? हनुमंतरायांनी. विद्यासागर जीवनात असावं, विद्या असावी बरं बाबा. कारण ज्या समाजात आपण राहतो ना, विद्वत्ता जर नसेल तर काही खरं नाही. आता पंढरपूरला वारी गेली होती, तुमच्या गावातले गेले असतील बरेच.
पंढरपूरला वारी गेली होती, आमच्या गावातल्या 4-5 म्हातारे घेऊन गेलो तुम्ही. 4-5 म्हातारे घेऊन गेले. आता त्यांना काही विद्वत्तेचा तपास, कधी शाळेतच गेले नाही त्या म्हाताऱ्या. आता तिथं काही फॉरेनची माणसं आलेली. विद्वत्ता किती महत्वाची त्यावरती सांगतो बरं. आजी 4-5 म्हातारे घेऊन गेलो पंढरपूरला. त्या फॉरेनर आलेल्या. आता त्या ते पंढरपूर पाहायच्या, कळस पाहायचे, आणि त्या फॉरेनरच्या बाय म्हणायच्या वा वंडरफुल, वा वंडरफुल. आता आमची ती यमुना अक्का होती ना, ती कधी शाळेतच गेली नाही, एकाचा माहीत नाही, आईचा माहीत नाही, गप राहावं ना. त्या फॉरेनर बाईची निवार ठेवून दिली तिनं चालूचा. म्हणलं यमुना अक्का का मारलं तिला? म्हणे अरे भाऊ किती टायमाचं पाहते, आपण आलोय पंढरपूरला आणि ती किती टायमाची म्हणते वंडरफुल वंडरफुल. मी तिला तेच सांगत होते, बाई ते वंडरफुल नाही, ते पंढरपूर आहे. मी आता डोक्याला हात लावलं, म्हणलं नागणित आपलीदा आणला का? वंडरफुल म्हणजे चांगलंय, पण तिला ती माहितीच नाही, कधी शाळेतच गेली नाही. विद्वत्ता असं बरं. जलसागर पार केला आमच्या हनुमंतरायांनी. विद्यासागर पार करायचे आपल्याला आणि संसार सागर पार करायचा. संसार सागर काय हो? पुनरपि जननम पुनरपि मरणम य संसारे सज्जनाओ. हा संसार जर पार करायचा असेल तर गुरुची गरज आहे. गुरुची गरज आहे बरं. हे झाला उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. हे जीव वाळून टाकावा वाटतोय, असा गुरु रामी केला. काय झालं मग गुरु केल्यावर? हे झाला उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. झाला उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. झाला उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. झाला उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. जीव वाळून टाकावा वाटतोय, असा गुरु रामी केला. जीव वाळून टाकावा वाटतोय, असा गुरु रामी केला. झाला उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. झाला उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. झाला उद्धार माझा झाला रे झाला, मी पक्क्या गुरुचा चेला. गुरुची गरज आहे. 3 प्रकारचे सागर पार करायचे म्हणून गुरुची गरज आहे. कोणी गुरु शिष्याची जोडी आपण पाहतो. अव्वलतेवरती असणारे मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज. अरे गुरुला वडे आवडत होते तर स्वतःचा डोळा काढून दिला बरं. आत्ताच्या शिष्यांनी त्या भानगडीत पडायचं नाही डोळा काढून देण्याचे. गुरु किती मोठा असला, किती त्याच्याकडे संपत्ती असली, आजच्या शिष्यांनी डोळा काढून देऊ नका, त्याला मी जिम्मेदार नाही. तुम्ही द्याल डोळा काढून, गुरुला जर नाही बसावता आलं तर काय करायचं आपण? तुम्ही परत मायक बाबाच म्हणले होते गुरु परत डोळा बसून देतो म्हणून. तुम्ही काय मायक येऊ नका. आता आमच्याकडे अनेक गुरु आहेत मोठमोठे, पण सकाळीच आम्ही आदल पाहून आलेलो आहे गुरुची काय होती म्हणून सज्जनाओ. आता पूर्वी होते बरं. आता काय ते मच्छिंद्रनाथांचं वर्णन करायचं, गोरक्षनाथांचं वर्णन करायचं. वड्यासाठी डोळा काढून दिलं तर गोरक्षनाथ जरा कथाबाग परिचय यायचं बरं. गुरु आपल्या जीवनात असावा ज्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला मन मोकळं करता येईल, असा गुरु आपल्या जीवनात असावं बरं. आता अनेक जर आपण दरबारावरती येत असतील, मनातली इच्छा प्रगट करत असतील सज्जनाव, कुणीतरी पालनहार आपल्याला असावं लागतो जीवनात, की मनातली गोष्ट कोणाला तरी सांगता येईल म्हणून गुरु जीवनात असावं बरं. असावा का गुरु पाहिजे? 3 गोष्टींपासून आपल्याला रक्षण करायचंय. जलसागर, विद्यासागर, संसार सागर पार करायचं म्हणून गुरु पाहिजे. गुरु शिष्याच्या अनेक जोड्या पाहिल्या, पण सज्जनाव गुरुचं महत्व काय जीवनात? नाथ बाबा तर म्हणतात, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मदसिया दारू दत्तराज. अगोदर गुरु का जीवनात गरजेचं आहे सांगतो. तारू म्हणजे जीवनात प्रभू दत्तात्रय भगवान जीवनात कसं तारताच सांगतो, कीर्तन रूपी सेवा संपवतो. गुरु का गरजेचं आहे ऐकून ठेवा बरं. एवढा दृष्टांत नाही कीर्तन लक्षात राहिलं तरी ठेवू नका, पण एवढा दृष्टांत घेऊन जा. का गुरु गरजेचं आहे माता माऊली? ऐकताय तुम्ही? झोपल्या नाही ना का? चहा फिरवायचा आहे? चहा बनवायला सांगू का? हां मग बसा बरं, थोड्या वेळ कीर्तन राहिले. आता गुरु का गरजेचं आहे ऐका. काय झालं, एक गुरु शिष्याची जोड होती बाबा. गुरु शिष्याची जोड आणि प्रदक्षिणा चालू होती पृथ्वीची. आणि पृथ्वीची प्रदक्षिणा चालवत असताना सज्जनाव या गावात जायचं, त्या गावात जायचं, पुढच्या गावात जायचं, त्यांची फेरी चालूच होती. एखाद्या गावात गेलं, काही खायला भेटलं तर खायचं, नाही तर जवळचे पैसे त्यातून खायचं. अशी गुरु शिष्याची जोड. आता गुरु शिष्य फिरत फिरत एका नगरीत आले. आता ती नगरी होती येड्यांची. गुरु का गरजेचं आहे ऐका बरं. तेवढं सांगून समारोपाकडे जाणार आहे.
एवढा दृष्टांत तुमच्या जीवनात गुरुविषयी आदरभाव निर्माण करेल. ते गुरु शिष्य फिरत फिरत एका नगरीत आले. ती नगरी होती बाबा येड्यांची. आणि येड्यांच्या नगरीत आल्यानंतर त्या गुरूंनी काय केलं, जवळून 5 रुपये काढले, शिष्याच्या हातावरती ठेवले, सांगितलं दारे खाण्याकरता काहीतरी घेऊन ये. शिष्य गेला नगरीत, अर्ध्या तासानं आला. आता 5 रुपयात काय येईल बाबा, एखादा वडापाव. पण तो शिष्य 5 मिनिटांना आला ना, हे भलं मोठं गाठोड घेऊन आला. गुरुची गरज ऐका बरं जीवनात. तो शिष्य भलं मोठं गाठोड घेऊन आला. ते गुरु म्हणे याला कोणी पैसे दिले का, नगरीला दानशूर आहे. शिष्य जवळ आला, गुरुने विचारलं का रे, तुला फक्त 5 रुपये दिले होते, लईत लई वडापाव आला असता, एवढं काय घेऊन आलास. शिष्य म्हणे गुरुवर्य, ज्या नगरीत आपण आलोय ती नगरीची येड्यांची. इथं इतकी सस्ताई विचारूच नका. वडापावच्या किमतीत सोनं भेटतंय, चहाच्या किमतीत चांदी भेटते. अहो लय सस्ताई, फार सस्ताई इथं. गुरुने 1-2 मिनिटं विचार केला. गुरुनं सांगितलं शिष्या इथं थांबायचं नाही, लवकर निघ. शिष्य म्हणे गुरुवर काही डोक्यावर परिणाम झाला का तुमची, एवढा सस्ताईचा जमाना, इथं एवढी सस्ताई, आपल्याला इथंच थांबायचं. गुरुची गरज ऐका बरं. गुरुजींनी सांगितलं शिष्य ऐक, तू इथे थांबू नको, ही नगरी येड्यांची आहे. ज्या अर्थी एवढं स्वस्त भेटतंय ना, या अर्थी नगरी येड्यांची. इथं काय आपल्याला जास्त वेळ थांबायचं नाही, जीवावरती बेतील आपल्याला. चाल निघी धुण. शिष्य म्हणे तुम्हाला जायचंच जा, मला काही यायचं नाही, मी इथंच थांबणार. गुरुजी म्हणे ऐक, तुला 1 दिवस माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मी तुला म्हणतोय चाल, येड्यांची नगरी आहे, जीवावरती बेतेल. शिष्य म्हणे तुम्ही काही म्हटले तरी मी येणार नाही, मला इथंच थांबायचंय. आता गुरुजी निघून गेले, शिष्य तिथंच राहिला. पण आता सज्जनो, नगरी कोणाची होती, येड्यांची. मग येड्या नगरीचा राजा काय शाना असेल का, राजा येडाच. आता त्या राज्यात राजा येडा, मग राज्यात चोरी करणारा चोर काय शाना असेल का. मग तो का रात्रीचा जाईल का चोरी करायला. चोर येडा, चोर दिवसा चोरी करायला गेला. त्यांना पाटलाचं घर निवडलं, खिडकीला असं धरलं. आता वरती चढायचं तर खिडकीच निघून आली भिंतीतून. हा चोर खाली, खिडकी त्याच्या छाताडावरती. चोराला इतका राग आला. आता चोरही येडाच, राजा कसा, राजाही येडा. त्या चोरानं जशी खिडकी हातात धरली तशी राजाकडं. राजेसाहेब अन्याय झाला माझ्यावरती. राजा म्हणे चोरा तुझ्यावरती काय अन्याय झाला, सकाळी गेलो होतो चोरी करायला पाटलाच्या घरी, मग अव या खिडकीला धरलं, वर चढायचा प्रयत्न केला तर खिडकीच तुटून आली. आता राजा येड्यात. राजा म्हणे बरोबर आहे ना राव, अरे आपल्या नगरीतला जर चोर मेला असता तर चोरी करायला कोणी उरलं असतं का, किती मोठं संकट आलं असतं आपल्यावरती. किती महान विद्वत्तावान माणूस गेला असता आपल्या नगरीतला, चोर मेला असता, कोणी चोरी केली असती. राजाने सांगितलं पाटलाला घेऊन या. गुरुची गरज ऐका बरं. पाटलाला आणलं. पाटील म्हणे माझी काय चूक. राजा म्हणे तुला फासावरती द्यायचे पाटला. अहो पण काय चूक, फासावरती का द्यायचे. बघ आपल्या नगरीतला चोर चोरी करायला तुझ्या घरी आला होता पाटील, खिडकीला धरलं, वर चढण्याचा प्रयत्न केला, खिडकीच तुटून आली. वाचला ना चोर, मेला असतं मग किती मोठा महात्मा गेला असता आपल्या नगरीतला. पाटील म्हणे राजेसाहेब यात माझा काय दोष, खिडकी तुटली तर घर माझ आहे, पण खिडकी बसवणारा कारागीर दुसरा आहे ना. राजा म्हणे बरोबर आहे गड्या, पाटलाला सोडून द्या, त्या कारागिराला घेऊन या. आता जो कारागीर होता त्याला बोलावण्यात आला. राजाने सांगितलं कारागीर तुला फाशीवरती द्यायचंय का. बघ हा चोर चोरी करायला गेला पाटलाच्या घरी, पाटलाच्या घरात काम तू केलं. हो केलं. खिडकी व्यवस्थित बसवता आली नाही तुला. अरे चोर वाचला, चोर मेला असता. तो कारागीर म्हणे मा काय दोष, मी फक्त बसवायची काम केली, माल कालवणार मजूर दुसरा होता, त्यांना माल कच्चा कालवला, मी काय करू. राजा म्हणे बरोबर आहे गाडीच. राजानं त्यालाही सोडून दिलं. मजूर आला, मजुराला फासावरती द्यायचं. मजूर म्हणे राजेसाहेब मा काय दोष, घर पाटलंच आहे, बसवणारा कारागीर दुसरा आहे. आता मी माल कालवीत होतो ना, माल का कच्चा राहिला सांगू का. माल कालवत असताना एक सुंदर तरुणी बाजूनं चालली होती. त्या पुरीकडं पाहायच्या नादात झालं थोडं पाणी जास्त, म्हणून माल कच्चा राहिला, यात माझा काय दोष. राजा म्हणे बरोबर आहे गाडी, तुला सोडून देतो, त्या पुरीला घेऊन या. त्या पुरीला आणलं. त्या पुरीला जाणं तुला फाशीवरती द्यायचे. ती पोरगी म्हणे का. बघा चोर सकाळी पाटलाच्या घरी चोरी करायला गेला, खिडकी तुटून आली. पाटलाचा दोष नाही, कारागिराचाही दोष नाही, यानं माल कालवला याचाही दोष नाही. तू वाट्यानं चालली होती, किती सुंदर, तू तुझ्या सुंदरतेकडे पाहता पाहता पाणी जास्त झालं म्हणून तुला फाशीवरती द्यायचे. पोरीनं सांगितलं राजेसाहेब यातच माझा काय दोष, माझा बापच एवढा सुंदर आहे म्हणून मी सुंदर झाले. राजा म्हणे बरोबर आहे गाड्या, पोरीला सोडून द्या, बापाला घेऊन या. आता थांबू आपण बरं, नाही तर ते सकाळपर्यंत लांब.
बापाला बोलवण्यात आलं. राजानं सांगितलं तुम्हाला फाशीवरती द्यायचे का, तुमची मुलगी सुंदर आहे, तुमच्या मुलीकडे पाण्याच्या नादात पाणी जास्त झालं, माल कच्चा राहिला, कच्चा माल त्या कारागिरानं खिडकीला बसवला, खिडकी कमकोत राहिली, पाटलाचं घर कमकोत राहिलं, हा चोर सकाळी चोरी करायला गेला, खिडकी तुटून आली, चोर वाचला, म्हणून तुम्हाला फाशीवरती द्यायचे. बाप म्हणे द्या भाऊ द्यायचं तर. राजानं सांगितलं फाशावरती द्या, आणा फास. फास आणला, त्या बापाच्या गळ्यात टाकला, पण सज्जनो त्या बापाच्या गळ्यात फास झाला ना डिल्ला. तो फास डिल्ला झाला असा, आत डोक्यात जायचं बाहेर निघायचा. जे फाशी देणार होता तो राजाकडे गेलो, राजे साहेब हा फास काय याच्या डोक्यात बसा ना, गळ्यात बसा ना. मग राजानं सांगितलं हा फास ज्याच्या गळ्यात बसल ना त्याला घेऊन ये. आता सज्जनाव तो शिष्य होता ना, शिष्य आहे ना तुमच्या ध्यानात, सस्ताईचा जमाना म्हणलं होता ना, हायगाईच नाही केली, आकाड होती ना. 2-4 दिवस अगोदर पनीर चिल्ली खाय, सोयाबीन चिल्ली खाय, बटाटवडे खाय, आईस्क्रीम खाय, कॅडबरी खाय, चॉकलेट खाय, कुरकुरे खाय, खाऊन खाऊन इतका ताजा लढ झाला होता त्याला काय जागेचं हलवाना. आता हा फास घेऊन ये ना, हा फाशी देणारा गावोगावी फिरायचा, इकडं जाय तिकडं जाय. हा फास घेऊन हा शिष्य ज्या झाडाखाली बटाटवडे खात होता ना, तो फास घेऊन तिथं आला, शिष्याच्या गळ्यात फास टाकलं, बसलं ना त्याच्या गळ्यात. शिष्याला पकडलं, फाशी देण्याकरता आणलं. शिष्य म्हणे माझा काय दोष, फास तुझ्या गळ्यात बसलं म्हणून तुला फासावरती द्यायचे. बाबा गुरुची गरज आहे का बरं. शिष्य रडायला लागला, आणि रडायला लागल्यानंतर त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं, त्यानं डोळे बंद केले, गुरुचं ध्यान केलं, त्याला गुरु आठवले. अरे आपले गुरुजी म्हणत होते थांबू नको येड्यांची नगरी जीवावरती बेतील, ऐकलं नाही. पण आता गुरूंचं स्मरण करावं म्हणून डोळे बंद केले. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एवढंच म्हणतात, गुरु समोर येऊन उभे राहिले. शिष्याला इतका आनंद झाला, ऐका बरं गुरुची गरज. गुरुजींनी सांगितलं कशाला ध्यान करतो आता माझं. शिष्याला इतका आनंद झाला, गुरुजी आलेत, गुरुजी वाचवा वाचवा, चुकलं माझं, फासावरती द्यायला चाललेत मला, वाचवा. गुरुजीने सांगितलं वाचवतो, फक्त एवढं कर. तो म्हणायचं मग फाशी मला द्या, मी म्हणून फाशी मला द्या. शिष्य म्हणे का. गुरुजीने सांगितलं मी गुरु आहे तुझा, आज तुला कळेल गुरुची गरज काय असते, तू फक्त एवढं म्हण फाशी मला द्या, फास तुझ्याकडे वडायचा, मी माझ्याकडे वडीन. दोघांची झालं गुरु शिष्याची भांडणं चालू. शिष्य म्हणायचं नाही नाही फाशी मला द्या, गुरु म्हणायचं नाही नाही फाशी मला द्या, शिष्य म्हणायचं नाही नाही फाशी मला द्या. त्यांचं भांडण पाहून राजा सिंहासनावरून उतरला आणि त्यांच्या जवळ आला. आणि राजाने विचारलं का रे भाऊ, अरे फाशीवरती द्यायचे ते काय लाडू पेढे खायला जायचे तिथं, हा तुम्ही भांडता का. त्या गुरुनं सांगितलं शिष्या फासावरती मी जाणार बरं. शिष्य म्हणे गुरुजी अजिबात जमणार रे, फासावरती मी जाणार. राजा म्हणे अरे तुम्ही भांडता का, फाशीवरती द्यायचे. गुरुची गरज आहे का. गुरुनं सांगितलं राजे साहेब तुम्ही मध्ये येऊ नका, आजचा दिवस इतका पवित्र आहे, आजचा दिवस इतका पवित्र आहे, जो फाशीवरती जाईल ना तो डायरेक्ट स्वर्गाला जाणार आहे, म्हणून आमची भांडणं चालली. राजा म्हणे तुम्ही दोघं बाजूला, फास इकडे घ्या. राजाना फास घेतला ना आपल्याच गळ्यात घालून घेतला का. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, म्हणून नाथ महाराज म्हणतात दत्त माझे गुरु दत्त माझे तारू. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी भजन करा बरं. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई दे, विठोबा रखुमाई दे दे, विठोबा रखुमाई दे, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि दे दे, हरि दे दे, हरि दे दे, विठोबा रखुमाई दे दे, विठोबा रखुमाई दे दे दे, हरि दे दे, हरि दे 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 दे, हरि दे दे, हरि दे दे दे, दे 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 दे, दे 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 दे, हरि दे दे, हरि दे दे, हरि दे दे, विठोबा
दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझी गुरु, दत्त माझी तारू. फक्त तारू शब्दावरती बोलणारी कीर्तन रूपी सेवा संपवणारे. बर सज्जना हो, प्रभू दत्तात्रय भगवानांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. बरं पण प्रभू दत्तात्रय भगवानांचं महाराज आम्हाला सामर्थ्य सांगा, तेव्हा आम्ही दर्शनाला जाऊ. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंशापासून जन्माला आले आमचे प्रभू दत्तात्रय भगवान. किती सामर्थ्य आहे ऐका. सामर्थ्य सांगतो, 2 मिनिटाचा कथाभाग आणि कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा आहे. न्यायमूर्ती रानडे नाव आपल्या कानावरती पडलं असेल बाबा. न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडेंचं एक दिवस अंग दुखायला लागलं. पुण्याचं जे संचिती हॉस्पिटल आहे चेक करायला गेले. डॉक्टरनं सांगितलं न्यायमूर्ती 6 महिने जिवंत राहणार आहे, कारण तुम्हाला क्षयरोग झालाय. पण न्यायमूर्ती रानडे घाबरले नाही. त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याचा छंद होता. घरी आले, ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडला. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ओवी पठण केले. कीर्तनाचे नि नटनाचे नासेले व्यवसाय प्राय चित्ताचे, ते नामच नाही पापाचे ऐसे करी. ओवी पठण केली. ज्ञानेश्वरी ग्रंथ बंद केला. डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. 6 महिन्यात मरण आहे, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगतो भगवंताच्या नामचिंतनावरती विश्वास ठेवा. किती मोठा आजार असला तरी दूर होईल. मनोमन प्रार्थना केली आणि रात्री जमिनीला पाठ टेकवले. सकाळी डचकून जागे झाले. पहाटचा प्रसंग. पत्नी धावत पडत आली आणि विचारली, का हो, का डचकून जागे झाले तुम्ही सांगा. तर न्यायमूर्ती रानडेने सांगितलं, माझ्या डोळ्यासमोर एक मूर्त आली होती. कशी? 3 शिरे 6 हात. अरे काही कुत्री होती, गाय होती, मग कसं रूप होतं न्यायमूर्तीने सांगावं. बर गाय बुबी माय भोवणे, पुढे वासरू पाही वळुणे, कृतज्ञतेचे श्वान विचारे, पायावर झुकले मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे दत्त गुरु दिसले. त्या पत्नीने सांगितलं, ऐका आओ, प्रभू दत्तात्रय भगवानांनी दर्शन दिलं तुम्हाला स्वप्नात. न्यायमूर्तींनी पत्नीला सांगितलं, ऐक, आजपर्यंत तुला सांगितलं नव्हतं मला क्षयरोग झालाय. 6 महिन्यात माझा प्राण जाणार आहे. पण मला स्वप्नात प्रभू दत्तात्रय भगवानांचे साक्षात्कार झाला. मला गाणगापूरला जायचंय. न्यायमूर्ती रानडेंनी बॅग धरली, उचलली आणि गाणगापूरच्या दिशेने रवाना झाले. पत्नीकडे पाहिलं आणि पत्नीला सांगितलं, ऐक, या जीवनात काही मी तुला सुख देऊ शकलो नाही, पण भगवंताच्या जर मनात असेल तर पुढच्या जन्मात नक्की आपण एकत्र येऊ. त्या पत्नीनं पाहिलं न्यायमूर्तीकडे, तशीच बसली खाली. न्यायमूर्ती रानडे गाणगापूरला आले. ऐका बरं, प्रभूंचा साक्षात्कार सांगतोय, लय दिवसाचा नाही, आत्ता घडलेला. न्यायमूर्ती रानडेंनी आपली वस्त्र त्यागली. सफेद लुंगी, अंगावरती सफेद वस्त्र, एक पटकुरा सोबत होतं, पटकं सोबत होतं. सज्जना हो, सकाळ झाली की प्रभू दत्तात्रय भगवानांचं दर्शन घेण्याच्या अगोदर त्रिवेणी संगमाचं स्नान. प्रभू दत्तात्रय भगवानांचं दर्शन आणि सज्जना गुरुचरित्र ग्रंथाचं पाठ पारायण करायचं. आणि सगळं करत असताना पोटाला भूक लागली ना, काय करायचं, ती फडकं होतं ना, ते गावोगावी जायचं, ते मागून आणायचं. ती शुद्री होती, ती लगेच खायची नाही. त्रिवेणी संगमात न्यायची, इतकी बुडवायची, इतकी बुडवायची की त्याचं मीठ निघालं पाहिजे, मिरची निघाली पाहिजे. सज्जना हो, 6 महिन्यात मरण येणार होतं, पण हा नित्यनेम चालू होता. प्रभू दत्तात्रयांचं दर्शन, त्रिवेणी संगमाचं स्नान आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पठण. 6 महिन्यात येणारं मरण 11 वर्ष येऊन गेलं तरी कळलं नाही. स्वामी समर्थ महाराज स्वप्नात आले आणि सांगितलं, अरे भेटायला ये. तिथे गेल्यानंतर अक्कलकोटला 5 वर्ष, 11 5 16. स्वामी समर्थांनी सांगितलं, घरी जाय, पत्नी वाट पाहते. न्यायमूर्ती रानडे घरी आले. पत्नी आजही वाट पाहत होती. नवऱ्याला पाहिलं, हे बटाटे एवढे डोळे तिचे. न्यायमूर्तीने सांगितलं, काय तू काहीच पाहू नको, ज्या डॉक्टरनं सांगितलं होतं ना 6 महिन्यात मरण त्याचा बेत पाहायला जायचं आहे.
डॉक्टरनं न्यायमूर्तींकडे पाहिलं, चकित झालं आणि डॉक्टरनं सांगितलं न्यायमूर्ती ऐका, विज्ञान आजपर्यंत खोटं ठरलं नाही, तुम्ही 4च महिने जिवंत राहणार होते पण तुम्ही घाबरू नये म्हणून 6 महिने सांगितलं, असं तुम्ही जीवनात केलं तरी काय? न्यायमूर्तींनी सांगितलं काहीच नाही, ज्ञानेश्वरी ग्रंथावरती विश्वास, प्रभू दत्तात्रय भगवानांचं दर्शन, त्रिवेणी संगमाचं स्नान, गुरुचरित्र ग्रंथाचं पठण, आज तुमच्या पुढे हा न्यायमूर्ती उभा आहे ना, ते फक्त प्रभू दत्तात्रयांचा चमत्कार. सज्जनो, त्यानंतर सुद्धा 5 वर्ष जगली, 21 वर्ष न्यायमूर्ती जगली. का? प्रभूंचा साक्षात्कार. म्हणून दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. सज्जनाव, या भवसागरातून पार करून नेणारे प्रभू दत्तात्रय भगवान आहे. म्हणून प्राण प्रतिष्ठेनिमित्त आपण सर्वजण इथे जमलो आहोत. सर्वांनी एकदा संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली. हो सज्जना हो, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. उशीर झाला होता कीर्तनाला, पण अतिशय वेळेत कीर्तन संपवतोय. जितनी मेहरबानी आपने की उतनी तू मेरी औकात नहीं, बस कृपा ही मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नाही. सज्जनो, आईनं जशी बुद्धी दिली तशी कीर्तन करण्याची संधी तुमच्या ग्रामस्थांनी प्राप्त करून दिली, सगळ्या नाथ भक्तांनी प्राप्त करून दिली. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या गुणीजनांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय गोड सात्संग दिली. वेळ भरपूर झालाय बरं. आमच्याकडे 7 ते 9 कीर्तन असतात बाबा. लय दिवसातून 9 ते 11 करून राहिलोय मी. का सज्जनाव, आता 9 ते 11चा टाईम म्हणजे थोडा झोपेचा टाईम येतो, त्यामुळं 7 ते 9 आमच्याकडे कीर्तन असतात. या टायमाला काही नसतं. म्हणून सज्जनो, तुमच्या सगळ्या ग्रामस्थांनी माझं गोड चिंतन ऐकून घेतलं. तुम्हाला उपदेश करावे एवढाही मी मोठा नाही, पण आमच्या नाथबाबांची कृपा असेल, जनार्दन स्वामी महाराजांची कृपा असेल, आत्माराम गिरीश स्वामी महाराजांची कृपा असेल आणि महालक्ष्मीची मातेची कृपा असेल, त्यातून बोलण्याचा प्रयत्न केला. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. जे बरोबर असेल ते नक्की कीर्तनातून घेऊन जाण. कीर्तनाच्या समारोपाला त्या जगतजननी अंबाबाईचं भजन घेऊन मी कीर्तनाला पूर्णविराम देत असतो. त्याकरता काय करायचं, सर्वांनी वरती हात करा. लागला आंबेचा लाभू लागेला हो, लागला आंबेचा लाभू लागला हो, लागला आंबेचा हो, लागला हो, लागला आंबेचा. विठाबाई माऊलीचा हो, विठाबाई माऊलीचा लागला आंबेचा, लाभू लागेला हो, लागला आंबेचा. मंगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, बाबा मंगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, मंगल फिरून आला नाथ भगव्या कपनी वाला. खऱ्या शिवाचे आहे पुत्र, नाही कोणाची जमले, नाही कोणाची जमले सत्र, नाही कोणाचे जमले भक्तीला ही पवित्र, नाही चालत तंत्र मंत्र, नाही चालत तंत्र मंत्र, नाही चालत तंत्र मंत्र. नाथ भगव्या कपनी वाला, बाबा मंगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, बाबा मंगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला. अलक निरंजनाची आरोळी त्यांच्या काक्यामध्ये हाई जोडी, काक्यामध्ये हाय जोडी, त्यांच्या काक्यामध्ये हाय जोडी. भस्म लावणीया कपाळी माळ रुद्राक्षाची गळी, माळ रुद्राक्षाची गळी, माळ रुद्राक्षाची गळी. आवाज तुमचा झाला रे नाथ भगव्या कपनी वाला, बाबा मंगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वताता, दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वताता. त्यांची भाषाच आहे निराळी, त्यांची भाषाच आहे निराळी. कशी बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. संकटात धाव आई सत्व नको पावू, संकटात धाव आई सत्व नको पावू. उशीर नको लावू आई, उशीर नको लावू, उशीर नको लावू आई.
उशीर नको लावू उशीर नको लावू आज उशीर नको लावू आज उशीर नको लावू उशीर नको लावू आई उशीर नको लावू उशीर नको लावू आई उशीर नको लावू उशीर नको लावू आई उशीर नको एकदा तुमच्या करता जोरदार टाळ्या वाजवावर. तुम्ही वेळ झालाय तरी गोड चिंतन ऐकून घेतलं. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आमचे कलाकार असतील त्यांनाही धन्यवाद. दादांनी अतिशय गोड मृदंगावरती साथ केली.